निबोधत। विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणार्थ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृताचे शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची। अभिवाचन भाग क्रमांक 33चा उतारा आपण विश्वविजयाचा आत्मविश्वास या पुस्तकातून घेतला आहे। तरुणांनी आपली ध्येय निश्चिती करावी आणि त्या ध्येयाची निरलस साधना करावी। आपल्या ध्येयावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित केले की आपण आपल्या ध्येयपूर्तीपर्यंत निश्चितपणे पोचाल। एकाग्रतेने ध्येयाचा पाठपुरावा केला की कितीही मोठी कामगिरी असली तरी ती पार पाडू शकाल। या ध्येय भावनेने तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला व्यापून टाकले म्हणजे पहा, संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचे श्रेय तुमच्या पदरात पडेल। भारतात रुजलेली समृद्ध झालेली संस्कृती दिग्विजयाचे क्षितिज ओलांडणार याबद्दलचा ठाम विश्वास स्वामी विवेकानंदांनी 125 वर्षांपूर्वीच व्यक्त केला होता। ज्या काळात या देशात विकसित झालेल्या हिंदू जीवन परंपरेसमोर कडवे आव्हान उभे राहिले होते, त्या काळात वैदिक तत्त्वज्ञानाच्या कालजयी स्वरूपाची विजय पताका स्वामींनी जागतिक धर्म परिषदेत डौलाने फडकवली। भारतातील धार्मिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये सामावलेली क्षमता ही कालजयी आहे। या क्षमतेविषयी योग्य जाण युवकांमध्ये निर्माण झाली तर त्यांच्या मनात विश्वविजयाचा आत्मविश्वास जागा होईल यात शंका नाही। ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक प्रकाश पाठक यांनी याबद्दलची केलेली विवेचक मीमांसा विश्वविजयाचा आत्मविश्वास या पुस्तिकेतून युवा पिढीपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे। या पुस्तकासाठी आपण दूरध्वनी क्रमांक 98 81 06 16 86 वर संपर्क करू शकता। नमस्कार, मी रुचा जोशी। आज मी समोर सादर करत आहे विश्वविजयाचा पराक्रम, प्राध्यापक प्रकाश पाठक। बंधू आणि भगिनींनो, हे प्रारंभिक अभिवादन तेथे उपस्थित पाश्चात्य समुदायाच्या दृष्टीने अपूर्व आणि अनोखे होते। बंधुभाव आणि आत्मीयता हा हिंदू समाजाचा सहज भाव आहे, कारण इथल्या पिढ्यापिढ्यांच्या अंतरंगात या मातीत विकसित झालेल्या उदात्त संस्कृतीने तो रुजवला आहे। त्यामुळे भाषणाच्या प्रारंभीच श्रोत्यांना संबोधित करताना स्वामी विवेकानंदांच्या तोंडून बाहेर पडलेला तो सहजोद्गार होता। आपापल्या धर्मतत्वज्ञानाच्या श्रेष्ठतेविषयीच्या आत्ममग्न पाश्चात्य विचारवंतांच्या दृष्टीने मात्र तो उद्गार आणि त्यातून व्यक्त होणारा भाव पूर्वी कधीही अनुभवाला न आलेला होता। म्हणूनच सर्वांना तो अद्भुत वाटला आणि सारे सभागृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले। दुसरा विवेकानंदांच्या वाणीतून व्यक्त झालेला सहजभाव होता तो कृतज्ञतेचा। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत बोलण्याची संधी मला मिळाली याबद्दल माझ्या देशातल्या सर्व बांधवांच्या वतीने, हिंदू धर्माच्या वतीने मी आपणास धन्यवाद देतो। लक्षात घ्या, आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतानाही ती समस्त हिंदू बांधवांच्या वतीने विवेकानंद व्यक्त करतात। या योगे कृतज्ञता, शालीनता आणि नम्रता हा इथल्या संस्कृतीचा, धर्माचा स्थायी भाव जागतिक धर्म परिषदेच्या व्यासपीठावरून अभिव्यक्त होतो। तिसरी अत्यंत महत्वाची विशेषता स्वामी विवेकानंदांनी आपल्या छोट्याशा भाषणात नमूद केली। रुचिनाम वैचित्र्यात रुजू कुटील नाना पथजुषाम।
या श्लोकाचा उल्लेख करीत हिंदू संस्कृती, तत्वज्ञान आणि श्रद्धेची विशालता त्यांनी अधोरेखित केली. सर्व दिशांनी येणाऱ्या विविध नद्यांचे पाणी जसे अंतिमतः एका महासागरात विलीन होते, तशीच सर्व प्रकारे विविध मार्गांनी केलेली उपासना एकाच ब्रह्मतत्वाच्या चरणी विलीन होते, हा येथील संस्कृतीचा विश्वास आहे. या औदार्यानेच हिंदू तत्वज्ञान आणि संस्कृतीला विश्वबंधुत्वाचे सामर्थ्य प्रदान केले आहे. विश्वबंधुत्व. भगिनी निवेदिता यांनी त्यांच्या पुस्तकात विवेकानंदांच्या व्याख्यानांचे मर्म अतिशय समर्पक शब्दात उलगडून दाखवले आहे. याच परिषदेत हिंदुइझम या विषयावर स्वामीजींचे स्वतंत्र भाषण झालं. त्यांचं पहिलं जगविख्यात भाषण म्हणजे त्यानंतरच्या भाषणाचीच जणू प्रस्तावना होती. त्यांचं पहिलं जगविख्यात भाषण म्हणजे त्यानंतरच्या भाषणाचीच जणू प्रस्तावना होती. विवेकानंदांनी आपल्या भाषणात अत्यंत मार्मिक शब्दप्रयोग केला. युनिव्हर्सल रिलिजन. आपल्या हिंदू धर्माच्या साऱ्या विशेषता त्यांनी ओघवत्या भाषेत नमूद केल्या. पण कुठेही माझाच धर्म अन्य सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे असा अहमन्य पवित्रा नव्हता. नेमका हाच फरक होता विवेकानंदांच्या आणि अन्य सर्व धर्ममार्तंडांच्या मांडणीत. अन्य सर्वांनी आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचंच प्रतिपादन करण्यात धन्यता मानली. अन्य सर्व धर्मविचार सदोष आणि टाकाऊ असल्याचा दावा करण्यासही काही जणांनी मागे पुढे पाहिले नाही. या बाबतीत हिंदू धर्माची विशाल आणि उदात्त भूमिका विवेकानंदांनी विशद केली. विविध पंथ, उपासना पद्धती, पूजा पद्धती वा विचार, मान्यता यांच्याविषयी समान आदर बाळगण्याचा दृष्टिकोन हा हिंदू जीवन दर्शनाचा विशेष आहे. कारण परमेश्वर नावाच्या एकाच शाश्वत तत्वाकडे पोहोचण्याचे भिन्न भिन्न मार्ग असू शकतात. प्रार्थनांची भाषा वेगवेगळी असू शकते, यावर हिंदू चिंतनाचा विश्वास आहे. त्यामुळे मार्गांच्या, उपासना पद्धतीच्या वा प्रार्थनेच्या परिभाषेच्या भिन्नतेकडे श्रेष्ठ कनिष्ठ भावाने पाहण्याची मानसिकता हिंदू मानसाला स्पर्श करूच शकत नाही. स्वतःचा वेगळा धर्म, स्वतःचे वेगळे अस्तित्व, स्वतःचे वेगळे नाव असं सगळं विसरून परमेश्वराच्या चिंतनात रममाण होणाऱ्या विचारांचं वैभव ज्या धर्मात दडलं आहे त्याचं नाव हिंदू धर्म. केवळ या देशातल्याच नव्हे तर समस्त जगातल्या मानवतेच्या शाश्वत सुखासमाधानाची हमी या चिंतनात सामावली आहे. कारण त्यात केवळ माझा, स्वतःचा, आत्मकेंद्रित, संकुचित विचार नसून इतर सर्वांच्या सुखाचा समावेश व्यक्तिमात्राच्या भावविश्वात करण्याची प्रेरणा अंतर्भूत आहे. 125 वर्षापूर्वी पाश्चात्य विचारवंतांच्या समूहासमोर स्वामी विवेकानंदांनी मांडलेले हिंदू चिंतनाचे हे वैशिष्ट्यपूर्ण व्यापकपण आज 21व्या शतकातही पूर्णपणे सुसंगत ठरते. पाश्चात्य दृष्टिकोनाचेही जे सार्वत्रिक अंगीकाराचे लोण पसरत चालले आहे ते पाहता सर्वांसाठीच या चिंतनाचे स्मरण करण्याची निकड उत्पन्न झाली आहे. एकूण जगभरातल्या परिस्थितीचा मागोवा घेतला तर सुजाण असणाऱ्या कोणालाही चिंता वाटावी असाच आजचा कालखंड आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे. बळी तो कानपिळी आणि शोषण ही या कालखंडाची व्यवच्छेदक लक्षणे बनू पाहत आहेत. एकदा अस्तित्वासाठी संघर्ष हे सूत्र स्वीकारले म्हणजे दुसऱ्याच्या गळचेपीवर, विनाशावरच माझे अस्तित्व अवलंबून आहे अशी मानसिकता तयार व्हायला वेळ लागत नाही. मला टिकून राहायचं असेल तर ताकदवान व्हायला हवं, कारण जो बलवान तोच अधिकार गाजवेल. बळी तो कानपिळी. पशु पातळीवरील जीवनाचे हेच सूत्र आहे. अशा स्थितीत फक्त ताकदवान होणेही पुरेसे नाही, तर त्या ताकदीच्या प्रस्थापनेसाठी दुसऱ्याला नष्ट करणे आणि ताकद प्रस्थापित झाली की टिकवण्यासाठीही पुन्हा इतरांना दडपण्याचाच प्रयत्न करीत राहणे हे ओघाने आलेच. थोडक्यात निव्वळ स्वार्थमूलकता आणि क्रौर्य हेच जीवन मंत्र बनू पाहत आहे. विनाशाच्या या हव्यासातून निसर्गाचीही मुक्तता नाही. आपल्याला हवं तसंच निसर्गानेही वागायला पाहिजे हा अट्टाहास पराकोटीला पोचला आहे. त्यातून निसर्गाचं दोहन नव्हे तर शोषण
हा भोगवादी जीवनाचा मंत्र बनला आहे. दोहनाचा दृष्टिकोन बाळगला तर जीवनदायी दूध मिळते, पण त्याच दोहन क्रियेने शोषणाची, पिळवणुकीची पातळी गाठली तर मात्र रक्तपिपासूपणा वाढीला लागतो, याचे भान सुटले. सारांश: पाशवी शक्ती, शोषण, बटबटीत भोगवाद आणि स्वैराचार ही जीवनाची सूत्रे बनत चालली आहेत. याच सूत्रांनी समस्त मानवाला विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. विवेकाला तिलांजली आणि अविचाराला मुक्त संचार यांच्या जात्यात मानवता भरडून निघू लागली आहे. विज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे असंख्य साधने माणसाच्या हाती गवसली आहेत हे खरे. सुखासाठी, सुलभतेसाठी या साधनांचा वापर करण्यातही गैर काही नाही, पण विनाशासाठी, विध्वंसासाठी आणि शोषणासाठी तीच साधने वापरण्यात धन्यता मानली जाऊ लागली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर भुईसपाट करण्याचा अघोरी उपद्व्याप अशाच विवेकशून्य व्यवहारातून निर्माण झाला. ज्या पाश्चात्य समूहाने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विज्ञानाला वेठीला धरले, त्याच समूहावर वर्चस्ववादाचा भस्मासून भेसूरपणे उलटू लागला आहे. विज्ञान साधन संपन्नता प्रदान करेल, पण त्या साधनांचा विवेकपूर्ण वापर शिकायचा असेल तर अध्यात्माकडेच वळावे लागेल, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी एका भाषणात म्हटले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांच्यासारख्या महामानवांनी याच जीवननिष्ठ अध्यात्माचा पुरस्कार प्रसार करण्यासाठी आपापल्या जीवनाचा यज्ञ मांडला. म्हणूनच मानवी जीवनाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणायची असेल तर विवेकानंदांच्याच आचार विचारसरणीचा अवलंब करावा लागेल. बंधुभावनेचे कोंदण, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीचा उद्घोष फ्रेंच राज्यक्रांतीत केला गेला. मात्र या जीवन मूल्यांची समुचित मांडणी आपल्या देशाच्या मातीत त्याआधी कितीतरी हजार वर्षापासून होत आली आहे. नुसती मांडणीच नव्हे तर त्यावर आधारलेला जीवन व्यवहारही पिढ्यापिढ्यांपासून येथे होत आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उक्ती प्रसिद्धच आहे. ते म्हणत की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही त्रिसूत्री मी फ्रेंच राज्यक्रांतीकडून उसनी घेतलेली नाही, तर ती भगवान बुद्धांच्या शिकवणीतून आम्हा सर्वांना प्राप्त झाली आहे. स्वातंत्र्य हे महत्वाचे जीवनमूल्य आहे, पण त्याचा अतिरेकी वापर झाला की समतेला बाधा येते. आज जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याचा जो अवाजवी उद्घोष होतो, त्यातून हेच विषमतामूलक सूत्र उदयाला येताना दिसते. जी उपलब्ध संपत्ती आहे तिची प्राप्ती येन केन प्रकारे करून घेणे हे माझे स्वातंत्र्य आहे, तो माझा हक्क आहे, अशी एकांतिक मानसिकता निर्माण झाली की एकाच्या स्वतंत्रतेसाठी दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच होऊ लागतो. हळूहळू दुसऱ्याची गळचेपी हाच माझ्या स्वातंत्र्याच्या प्रस्थापनेचा मार्ग बनतो आणि शोषणाची बेदरकार मालिका त्यातूनच सुरू होते. म्हणजे एका स्वातंत्र्य या मूल्याच्या प्राप्तीसाठी समता या मूल्याला नख लावले जाते. असाच समतेचा अतिरेकी पाठपुरावा स्वातंत्र्यावर गदा आणतो. म्हणूनच स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही मूल्यांचा समतोल साधायचा झाला तर त्यासाठी तिसऱ्या बंधुत्वाच्या मूल्यांचं कोंदण आवश्यक आहे. कौटुंबिक पातळीवर आपण सर्वजण याचा अनुभव घेतो. घरातल्या वृद्ध, अपंग व आजारी व्यक्तीच्या सोयीसाठी बाकी कुटुंबीय आपापल्या व्यक्तिगत हितसंबंधांशी सहजतेने तडजोड करतात. आजारी अपंगाला झुकते माप देतात. तसे देताना आपल्या अधिकाराची, हक्काची, स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची भावना त्यांना स्पर्शही करत नाही. कारण कौटुंबिक स्तरावरील सामूहिक व्यवहाराला परस्परांविषयीच्या आत्मीय भावनेचा आधार असतो. हाच आधार सामाजिक जीवनाला, समष्टी व्यवहाराला प्राप्त झाला म्हणजे स्वातंत्र्य आणि समता ही दोन्ही मूल्ये अर्थपूर्ण बनतात. त्यांच्यात योग्य संतुलन साधले जाते आणि सर्वांचेच जीवन आनंदमय बनते.
ही बंधुभावाची प्रेरणा मानसिक स्तरावर आतून उमलून यावी लागते. स्वातंत्र्य आणि समता यांच्याविषयीच्या आकांक्षेचा संबंध प्रामुख्याने मेंदूशी, बुद्धीशी आहे, तर बंधुभावाचा उदय मानसिकतेशी, मनस्थितीशी जोडलेला आहे. आणि अशा मनस्थितीला आकार देण्याची क्षमता अध्यात्मात सामावलेली आहे. सबंध जगातल्या विचारवंतांनी हे तत्व मान्य केले आहे. अगदी ठळक उदाहरण द्यायचं झालं तर विश्व आरोग्य संघटनेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन माणूस नावाच्या अस्तित्वाची जी व्याख्या केली आहे तिच्याकडे पहा. त्या व्याख्येत असं म्हणलं आहे की फिजिओलॉजिकली, सायकोलॉजिकली, इंटेलेक्च्युअली आणि स्पिरिच्युअली जे अस्तित्व आकाराला येते त्याचे नाव माणूस. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या 4 पैलूंनीच मानवाची घटना आकाराला येते. 2001 साली आपल्या केंद्र सरकारने राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना केली. या आयोगाच्या समितीने आपल्या प्रतिपादनाच्या प्रारंभीच म्हणले, लेट अस लुक इनटू, आतमध्ये डोकावून पाहूया. अध्यात्मनिष्ठेची गरजच या वेगळ्या शब्दात ज्ञान आयोगाच्या समितीने व्यक्त केली आहे. केवळ बुद्धिनिष्ठेच्या आधारेच नव्हे तर मानसिक प्रेरणेच्या आधारावर ज्ञानार्जनाची व्यवस्था नेटकी होऊ शकेल. त्यातूनच मानवी व्यक्तिमत्वाचा इष्ट विकास घडवून आणता येईल. याची मान्यताच या योगे अधोरेखित झाली आहे. अंतर्मनातल्या या दैवी प्रेरणेला प्रतिसाद दिल्यानंतर मिळणारा आनंद अनोखा असतो. याचा अनुभवही आपण अनेकदा घेतो. भौतिक साधनांच्या सहाय्याने मिळणारे सुखही आनंद देते, पण आत्मिक आनंद ही अशी बाब आहे की जिच्यामुळे मिळालेले समाधान त्या आनंदापेक्षा कित्येक पटीने जास्त असते आणि दीर्घकाळ टिकणारेही असते, कारण त्या आनंदाला बंधुभावनेचा सुगंध असतो. या बाबतीतले ठळक उदाहरण खुद्द माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनीच नमूद केले आहे. राष्ट्रपती असल्याच्या काळात डॉक्टर कलाम यांनी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी गप्पाही मारल्या होत्या. सारी सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या समूहात खुर्चीवर बसून ते विद्यार्थी वर्गाशी संवाद साधत असत. पुण्याच्या अशाच एका कार्यक्रमात एका 9वी-10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना विचारले की आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा, समाधानाचा क्षण कोणता? डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आपल्या आयुष्यात वैज्ञानिक चमत्कार घडवून आणणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. विमानातल्या अत्याधुनिक तंत्रवैज्ञानिक यंत्रणेच्या विकासात त्यांनी काम केले. रॉकेटच्या, क्षेपणास्त्रांच्या विकासात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची राहिली. काही वर्षे ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. इस्रो, DRDO यासारख्या अंतराळ विज्ञान आणि संरक्षण शास्त्र, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावणाऱ्या संस्थांच्या संचालनातही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे स्थान अतिशय मोक्याचे होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत पोखरणच्या वाळवंटात यशस्वी अणुचाचण्या पार पाडण्याच्या प्रकल्पाचे प्रमुखपदही डॉक्टर कलाम यांनी समर्थपणे सांभाळले. इतके महत्वपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगलेले डॉक्टर कलाम यांच्या जीवनातील अत्यानंदाचा क्षण याच विविध कामगिरींच्या काळातला असेल असे सर्वांनाच वाटले. डॉक्टर कलाम यांनी या प्रश्नाचे दिलेले उत्तर मात्र अगदी निराळे तर होतेच, पण त्याहून महत्वाचे म्हणजे ते उत्तर आपणा सगळ्यांसाठी महत्वाचे आणि मार्गदर्शक आहे. डॉक्टर कलाम म्हणाले, विमानाची बांधणी करताना अल्युमिनियम या धातूचा वापर करण्यात येतो, कारण हा धातू वजनाला अतिशय हलका असतो. बहुधा हेच लक्षात घेऊन एका सहकार्याने सुचवले की पोलिओ झाल्यामुळे पांगळ्या झालेल्या बालकांना पायांना कॅलिपर्स बांधले जातात, पण त्यांचे वजन इतके जास्त असते की त्या लहान मुलांना ते पेलवत नाही. गुडघ्याखाली बांधलेल्या त्या कॅलिपर्ससह त्यांना पाय उचलताच येत नाही. चालण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे हलक्या वजनाचे कॅलिपर्स बनवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर कलाम पुढे सांगतात की तसा प्रयत्न आम्ही केला आणि तो यशस्वीही झाला. कॅलिपर्सचे वजन 90% कमी करता आले. पूर्वी कॅलिपर्स जवळजवळ 3 किलो इतक्या वजनाचे असत.
तेच वजन आता 300 ग्रॅम पर्यंत खाली आले. मग हे कॅलिपर्स देण्याचा कार्यक्रम एका शाळेत झाला. मुलांनी ती आपल्या पायांना बांधली. शाळा सुटण्याची वेळ झाली तेव्हा आम्ही सर्वजण शाळेच्या ओट्यावर उभे होतो. शाळा सुटल्याची घंटा झाली आणि वर्गावर्गातून ओसंडत्या उत्साहाने मुले बाहेर आली. कॅलिपर्स बांधलेला तो मुलगाही सहजतेने चालत, खरं म्हणजे धावतच आला. त्याला न्यायला आलेले त्याचे आई बाबा त्यांनी पटकन आपल्या मुलाला कवटाळून उचलून घेतले. त्यावेळी या मातापित्यांच्या डोळ्यातून जे अश्रू टपकले ते मला पाहता आले. तशाच सद्गदित स्वरात डॉक्टर कलाम पुढे सांगतात, ते दृश्य पाहण्याचा क्षण होता तो मी आयुष्यात विसरू शकणार नाही. त्या क्षणी ज्या समाधानाचा माझ्या मनाने अनुभव घेतला त्याची अन्य कोणत्याही आनंदाशी तुलना करता येणार नाही. डॉक्टर कलाम यांच्यासारखी महनीय व्यक्ती हे म्हणतीये हे लक्षात घ्या. धन्यवाद. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच MPRV गेली 35 वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात. 135 हून अधिक पुस्तके, 10 लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री, कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका. संपर्क अश्विनी हाईट्स, पहिला मजला, ग्राहक पेठेजवळ, टिळक रोड, पुणे 30. संपर्क क्रमांक 9881061686.